आमच्या नादी लागला तर तुझा संतोष देशमुख करू म्हणत अपहरण करून एकास मारहाण. नगरच्या माजी महापौर अभिषेक कळमकरांसह 4 जणांवर गुन्हा दाखल. माजी महापौर आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर अपहरण करून मारहाण करण्याचा गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रवींद्र रामराव शेळके यांच्या फिर्यादीवरून नगरच्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मच्छिंद्र झेंडे, अभिषेक कळमकर, लालू उर्फ अभिषेक जगताप तसेच एका महिलेसह अनोळखी 5 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागील आर्थिक कारण आणि कळमकर यांनी रयत शिक्षण संस्थेतील आर्थिक घोटाळे माहीत असल्याच्या कारणावरून ते कोणाला सांगू नयेत म्हणून अपहरण करून रवींद्र रामराव शेळके यांना मारहाण करून त्यांच्याकडून विविध स्टॅम्पवर बळजबरी सह्या घेण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलंय. रवींद्र रामराव शेळके हा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याकडे 10 वर्षांपासून चालक म्हणून कामाला होता. मात्र रयत शिक्षण संस्थेतील काही आर्थिक घोटाळे माहीत झाल्यानं रवींद्र रामराव शेळके याने 2 वर्षांपूर्वी चालक म्हणून असलेली नोकरी सोडून दिली होती. 6 महिन्यांपूर्वी सुद्धा रवींद्र रामराव शेळके यांच्या अंगावर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप शेळके यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याचं सांगितलंय. 12 मे रोजी रवींद्र शेळके यांचे नगर सोलापूर रोडवरून पांढऱ्या टोयोटा कंपनीच्या वाहनातून आलेल्या लोकांनी अपहरण करून त्यांना चिखली या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच एका महिलेबरोबर बळजबरीने फोटो काढून घेण्यात आले आणि त्यानंतर काही नोटरी आणि कागदपत्रांवर देखील बळजबरीनं सह्या घेतल्या असल्याचं तक्रारीत म्हटलंय. माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यापासून आपल्याला आणि कुटुंबाला धोका असल्यानं शेळके यांनी संरक्षणाची देखील मागणी केली आहे.